नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीती पाटील, सुमन आस्ते नंबर 6। आज आपण इयत्ता 9वीचं प्रकरण 4 द्विचल सुरेख समीकरण याविषयी आपण शिकणार आहोत। तर बघा, चल म्हणजे काय? ज्या राशीची किंमत बदलत असते त्या राशीला चल असं म्हणतात। तर हे जे चल आहे त्याला संकेतात इंग्रजी स्मॉल अक्षर x, y किंवा z ने त्या चलाला दर्शविण्यात येत असतं। तर बघा, यात आपण जे एकचल सुरेख समीकरण शिकलो होतो, तर त्या एकचल सुरेख समीकरणाचं जे व्यापक स्वरूप आहे तर ते ax अधिक b। तर बघा, ax अधिक b = 0। तर त्यामध्ये a आणि b या काय असतात? तर त्या वास्तविक संख्या असतात। म्हणजे a आणि b बिलॉंग्स टू r म्हणजे वास्तविक संख्या संचातील संख्या। आणि त्या सुरेख समीकरण युग्मामध्ये जो a असेल तर a ची किंमत 0 नसते। तर बघा, याचं उदाहरण दिलेलं आहे। एकचल सुरेख समीकरण युग्माचं उदाहरण 3x - 5 = 0। म्हणजे हे ax अधिक b या स्वरूपाचंच आहे। तर इथं 3x - 5 तर हे झालं एकचल सुरेख समीकरण। आणि दुसरं उदाहरण दिलेलं आहे x अधिक वर्गमुळात 2 = 0। तर आता द्विचल सुरेख समीकरण युग्माचं जे व्यापक स्वरूप आहे ते ax अधिक by अधिक c। तर जे द्विचल सुरेख समीकरण असतं तर त्यामध्ये दोन चलांचा समावेश होत असतो, चल x आणि चल y। आणि दोघांचा घातांक काय असतो? एकच असतो। म्हणजे बघा, येथे x चा पण घातांक 1 आहे आणि y चा पण घातांक 1 आहे। म्हणजे या द्विचल सुरेख समीकरण युग्माचं व्यापक स्वरूप x अधिक by अधिक c बरोबर 0 या प्रकारचं असतं। आणि या द्विचल सुरेख समीकरण युग्मामध्ये जे स्मॉल abc आहे तर ते बिलॉंग्स टू r असतात। म्हणजे त्या abc ची जी किंमत आहे तर ती वास्तविक संख्या संचातील असते। तसंच या द्विचल सुरेख समीकरण मध्ये a आणि b या हे जे दोघं आहेत तर ते एकाच वेळी दोघांची जी किंमत आहे तर ती 0 असत नाही। ठीक आहे, तर आता आपण पाहू स्वाध्याय 4.1 चं उदाहरण क्रमांक 1। तर बघा, यामध्ये म्हटलेलं आहे नोटबुकची किंमत पेनच्या किमतीपेक्षा दुप्पट आहे। या विधानाला द्विचल सुरेख समीकरण स्वरूपात दर्शवा। मग उदाहरणामध्ये काय म्हटलंय त्यांनी की जी नोटबुकची किंमत आहे तर ती कशी आहे? पेनच्या किमतीच्या दुप्पट। परंतु आपल्याला नोटबुकची किंमत माहित नाही, तर आपण इथे नोटबुकची किंमत x मानू आणि पेनची किंमत y मानू। तर बघा, आता आपण उदाहरण सोडवू की समजा नोटबुकची किंमत रुपये x आहे आणि पेनची किंमत रुपये y आहे। ठीक आहे, तर काय म्हटलेलं उदाहरणामध्ये नोटबुकची किंमत कशी आहे? पेनच्या किमतीच्या दुप्पट। तर बघा, येथे नोटबुकची किंमत पेनच्या किमतीच्या दुप्पट असल्याने मग बघा, इथे नोटबुकची किंमत कशी म्हटलेली आहे? ही नोटबुकची किंमत x, तर ती कशी आहे? पेनच्या किमतीच्या दुप्पट। म्हणजे जी पेनची किंमत आहे y तर तिच्या ती दुप्पट आहे। म्हणजे जेव्हा पेनच्या किमतीला 2 ने गुणाल तर तेव्हा आपल्याला नोटबुकची किंमत मिळते। म्हणजे x बरोबर 2y। तर 2 गुणिले y म्हणजे 2y। तर x बरोबर काय? 2y। तर हा 2y इकडे येताना काय होईल? ऋण होईल। तर x - 2y बरोबर 0। तर अशा प्रकारे सांगितलेले
समीकरण x - 2y बरोबर 0 मिळते. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपण चल म्हणजे काय की ज्या राशीची किंमत बदलत असते त्याला चल असं म्हणतात आणि त्यामध्ये आपण एक चल आणि द्विचल. तर एक चल जे समीकरण आहे एक चल रेषीय समीकरण तर त्याचं स्वरूप ax अधिक b ज्यात a आणि b बिलॉंग्स टू r and a does not equal to 0. तसंच द्विचल रेषीय समीकरणाचं व्यापक स्वरूप ax अधिक by अधिक c ज्यामध्ये स्मॉल abc बिलॉंग्स टू कॅपिटल R म्हणजे वास्तविक संख्या संचातील असतात आणि a व b हे एकाच वेळी शून्य नसतात. तसंच आपण स्वाध्याय 4.1 चं पहिलं उदाहरण की नोटबुकची किंमत ही पेनच्या किमतीच्या दुप्पट आहे तर त्याला आपल्याला द्विचल रेषीय समीकरणाच्या स्वरूपात लिहायचं होतं. म्हणून आपण इथं जी नोटबुकची किंमत आहे तर ती आपल्याला माहित नव्हती म्हणून नोटबुकची किंमत 1 रुपये x मानली आणि पेनची किंमत रुपये y मानली. तर जी नोटबुकची किंमत आहे तर ती कशी आहे पेनच्या किमतीच्या दुप्पट म्हणजे x बरोबर 2y. ठीक आहे. तर हा 2y इकडे येताना काय होईल वजा 2y होईल. तर x वजा 2y बरोबर 0. अशा प्रकारे आपल्याला जे सांगितलेलं द्विचल रेषीय समीकरण युग्म x वजा 2y बरोबर 0 मिळेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीती पाटील. आज आपण एकता लंबीचं प्रकरण 14 द्विचल सुरेख समीकरण यातील स्वाध्याय 4.1 चा प्रश्न क्रमांक 2 ची उदाहरणे अभ्यासणार आहोत. तर बघा प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे खाली दर्शविलेल्या द्विचल सुरेख समीकरण ax अधिक by अधिक c बरोबर 0 स्वरूपात दर्शवा. प्रत्येकात स्मॉल abc ची किंमत शोधा. आपल्याला जे समीकरण दिलेले आहे तर त्यांना द्विचल सुरेख समीकरण जे आहे ax अधिक by अधिक c अशा प्रमाणित स्वरूपात दर्शवून स्मॉल abc ज्या आहेत तर त्यांच्या किमती आपल्याला मिळवायच्या आहेत. ठीक आहे. तर बघा उदाहरण क्रमांक 1 मध्ये दिलेले आहे 2x अधिक 3y बरोबर वजा 9.3 5 वर 5 चिन्ह दर्शविण्यात आलेलं आहे. ठीक आहे. मग ax अधिक by अधिक c म्हणजे हा ax अधिक by अधिक c म्हणजे ही जी c ची किंमत आहे तर ती इकडच्या साईडला हवी तर ती इकडे धन आहे तर इकडे येताना काय होईल ती ऋण. म्हणजे बघा की 2x अधिक 3y वजा 9.3 आणि 5 वर 12 इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर ची ax अधिक by अधिक c बरोबर 0 शी तुलना केल्यास. ठीक आहे. तर बघा या समीकरणाची या प्रमाणित द्विचल सुरेख समीकरणाशी तुलना केली तर इथं a च्या ऐवजी किंमत काय मिळते 2. ठीक आहे. तर इथं b च्या ऐवजी किंमत काय मिळत आहे 3 आणि c च्या ऐवजी किंमत काय मिळत आहे वजा 9.3 आणि 5 वर 12.
वजा 50 बरोबर 0 ची प्रमाणित द्विचल समीकरण x अधिक by अधिक c बरोबर 0 शी तुलना केल्यास तर इथं a च्या ऐवजी किंमत काय मिळते 5, b ऐवजी किंमत काय मिळत आहे वजा 1 आणि c ची जी किंमत आहे तर ती किती आहे वजा 50. अशा प्रकारे स्मॉल a b आणि c च्या किमती मिळतात. ठीक आहे. आता बघा उदाहरण क्रमांक 3. तर बघा या उदाहरणामध्ये x अधिक by अधिक c और c इकडच्या साईडला आहे तर तो आपल्याला इकडच्या साईडला हवा आहे. तर इकडे तो धन आहे इकडे धन तो काय होईल ऋण. म्हणजे बघा वजा 2x अधिक 3y वजा 6 बरोबर 0 ची ax अधिक by
उकल आहे. म्हणजे जे एकचं सुरेख समीकरण असतं तर त्यामध्ये एक आणि मात्र एकच उकल मिळत असते. तर बघा ही जी उकल आहे x बरोबर 3 ही जर आपल्याला संख्या रेषेवर दर्शवायची असेल तर ही संख्या रेषा आहे. संख्या रेषेच्या मध्यभागी शून्य, संख्या रेषेच्या शून्याच्या उजव्या साईडला ऋण आणि शून्याच्या डाव्या साईडला ऋण. तर आपल्याला 3 दर्शवायचा आहे म्हणजे हा धन 3. अशा प्रकारे आपण हा दर्शवला आणि हे समीकरण 3x - 5 = 4. तर आता आपण द्विचल समीकरणाच्या बाबतीत पाहू की द्विचल समीकरण जे आहे तर त्याला अनंत उकली असतात. तसंच जे द्विचल समीकरण आहे तर त्याच्या ज्या उकली आहेत तर त्या पूर्णांक किंवा अपूर्णांकात देखील असू शकतात. तसंच बघा जे द्विचल सुरेख समीकरण आहे किंवा द्विचल रेषीय समीकरण आहे तर त्याच्या ज्या उकली आहेत तर त्या असमेय संख्या देखील असू शकतात. म्हणजे बघा त्याच्या उकलीच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे तर त्याच्या उकली अनंत असतात. तसंच त्याच्या ज्या उकली आहेत तर त्या पूर्णांक किंवा अपूर्णांकात असू शकतात. तसंच त्याच्या ज्या उकली आहेत तर त्या असमेय संख्या देखील असू शकतात. तसंच बघा की वास्तविक संख्या x आणि y साठी म्हणजे जे द्विचल समीकरणाचे जे प्रमाणित स्वरूप आहे तर ax + by + c च्या उकली समजा xy आहे तर त्याच्या उकली आहे तर ते समीकरणाचं काय करत असतात समाधान करत असतात. म्हणजे तर समीकरणाचं समाधान करतात. तर त्याच्या उकली आहेत समीकरणाच्या तर त्या समीकरणाचे समाधान करतात हे आपण कशावरून सांगू शकतो तर ज्या समीकरणाच्या उकली म्हणून x आणि y ची किंमत दिलेली असेल आणि ती x व y ची किंमत आपण दिलेल्या समीकरणामध्ये टाकल्यावर आपल्याला डावी बाजू बरोबर उजवी बाजू मिळत असेल तर त्या समीकरणाच्या उकली आहे असं आपण म्हणू शकतो. तसंच बघा की हे जे द्विचल सुरेख समीकरण आहे x + by + c तर यामध्ये जो a आहे तो x चा सहगुणक म्हणता येईल आणि जो b आहे तर तो कसला सहगुणक आहे तो y चा सहगुणक आहे. म्हणजेच आपण आपल्याला मुख्य म्हणजे इथे हे लक्षात ठेवायचं आहे की जे द्विचल सुरेख समीकरण आहे किंवा द्विचल रेषीय समीकरण आहे त्याला अनंत उकली असतात. आणि तर बघा स्वाध्याय 4.2 चा पहिला प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी कोणता विकल्प खरा आणि कशासाठी आहे. मग इथे आपल्याला y = 3x + 5 तर हे जे समीकरण आहे तर याच्यामध्ये दोन चल आहेत x आणि y आणि दोघांचा घातांक काय आहे 1 म्हणजे ते द्विचल रेषीय समीकरण आहे. मग आपल्याला काय माहित आहे की द्विचल रेषीय समीकरणाला अनंत उकली असतात. मग त्याचे 3 विकल्प आहेत. तर पहिला विकल्प आहे अनन्य उकल असतो, दुसरा विकल्प आहे फक्त 2 उकल असतात आणि तिसरा विकल्प आहे अनंत उकल असतात. मग यापैकी जो विकल्प 3 आहे तर तो कसा आहे खरा. आणि विकल्प 3 मध्ये काय म्हटलेलं आहे तर द्विचल सुरेख समीकरणाला अनंत उकली असतात. म्हणजे जे विकल्प 3 खरा आहे. विकल्प 3 खरा का आहे कारण त्याच्यामध्ये अनंत उकली दिलेलं आहे आणि या उकलीमध्ये x च्या प्रत्येक किमतीसाठी y ची अनुरूप किंमत मिळत असते. तसंच y च्या प्रत्येक किमतीसाठी x ची जी अनुरूप किंमत आहे तर ती मिळत असते. म्हणजे आपल्याला जे स्वाध्याय 4.2 चा पहिला प्रश्न म्हटलेला आहे ते आपल्याला जे द्विचल सुरेख समीकरण म्हणून देण्यात आलेलं आहे त्याला अनंत उकली असतात. का असतात कारण की त्या द्विचल सुरेख समीकरणामध्ये x च्या प्रत्येक किमतीसाठी y ची अनुरूप किंमत असते आणि y च्या प्रत्येक किमतीसाठी x ची अनुरूप किंमत असते. ठीक आहे. अशा प्रकारे आपण स्वाध्याय 4.2 चा पहिला प्रश्न तसंच एकचल जे समीकरण असतं त्याला एक आणि मात्र एकच उकली असतात याविषयी आपण शिकलो.
ठीक आहे, ही आपल्याला त्याच प्रकारे आता x ची किंमत आपण काय घेऊ? 1 घेऊ. x बरोबर 1 घेतल्यास या समीकरणामध्ये आता आपण x ची किंमत काय घेत आहोत? 1. तर 2 गुणिला x ची किंमत 1 अधिक y बरोबर 7. 2 गुणिला 1 म्हणजे 2 अधिक y बरोबर 7. हा 2 इकडे जाताना काय होईल? ऋण. तर y बरोबर 7 वजा 2. 7 ऋण गेले तर 5. ठीक आहे, आता आपण x च्या आपल्याला भिन्न किमती म्हटलेल्या आहेत, म्हणजे आपण x च्या कोणत्याही किमती घेऊ शकतो. तर x बरोबर 2 घेतल्यास या समीकरणामध्ये x ची किंमत किती घेत आहोत? आता आपण 2 घेत आहोत. तर 2 गुणिला x ची किंमत 2 अधिक y बरोबर 7. 2 गुणिला 2 म्हणजे 4 अधिक y बरोबर 7. तर हा 4 इकडे जाताना काय होईल? वजा. तर y बरोबर 7 वजा 4. 7 4 गेले तर किती? 3. ठीक आहे, आता x ची चौथी किंमत घेऊ आपण. x बरोबर 3 घेतल्यास तर बघा 2 गुणिला x ची किंमत 3 अधिक y बरोबर 7. 2 गुणिला 3 म्हणजे 6 अधिक y बरोबर 7. हा 6 तिकडे जाताना वजा होईल. y बरोबर 7 वजा 6. 7 6 गेला 1. ठीक आहे, अशा प्रकारे समीकरण 2x अधिक y बरोबर 7
ठीक आहे. अशा प्रकारे आपण दिलेल्या समीकरण जे होते दोघं पहिलं आणि तिसरं उदाहरणाच्या ज्या 4 उत्तरे आहेत ते आपण शोधल्या. दुसरं उदाहरण तुम्ही होमवर्क म्हणून वहीमध्ये सोडवायचं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीती पाटील. आज आपण इयत्ता 9वीचं प्रकरण 4 द्विचल रेषीय समीकरण यातील स्वाध्याय 4.2 चा प्रश्न क्रमांक 3 अभ्यासणार आहोत. तर बघा, प्रश्न क्रमांक 3 मध्ये म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणते बिंदू समीकरण x 2y 4 चे उकल आहे आणि कोणते बिंदू उकल नाही ते तपासा. मग बघा, या आधी पण आपण सांगितलं होतं की उकल तेव्हा असते जेव्हा दिलेल्या उकलमध्ये x या आणि y या ची जी किंमत आहे तर ती समीकरणामध्ये आपण जेव्हा टाकली आणि आपल्याला त्या समीकरणाची डावी बाजू बरोबर उजवी बाजू मिळत असेल तर ती समीकरणाची उकल आहे असं आपण म्हणत असतो. ठीक आहे. तर चला, तर आपण प्रश्न उदाहरण क्रमांक 1 सोडवू. तर उदाहरण आपल्याला समीकरण दिलेलं आहे, तर x 2y 4. तर हे जे समीकरण आहे यामध्ये पहिली उकल दिलेली आहे 0 आणि 2. म्हणजे बघा, जी उकल आहे या उकलमध्ये x याची किंमत काय घ्यायची आहे 0 आणि y याची किंमत काय घ्यायची आहे 2. तर या समीकरणात x 0 आणि y 2 घेतल्यास, ठीक आहे, हे समीकरण आहे. यामध्ये x ची किंमत 0 घेणार आहोत आणि y ची किंमत किती घेणार आहोत 2. तर बघा, x ची किंमत 0 वजा 2 गुणिले y ची किंमत किती घ्यायची आहे 2 बरोबर 4. मग बघा, इथं हा 0 झाला, वजा 2 गुणिले 2 म्हणजे वजा 4 बरोबर. इथं किती किंमत मिळते 4. मग इकडची कोणती बाजू आहे डावी बाजू बरोबर ही उजवी बाजू वजा 4 ही 4. तर दोघांची किंमत समान आहे का नाही, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आपल्याला मिळत नाही. म्हणून x 0 आणि y 2 घेतल्यास समीकरण x 2y 4 ची उकल नाही. ठीक आहे. तर आता उदाहरण क्रमांक जे 2 आहे ची उकल आहे 2 आणि 0. म्हणजे याच समीकरणामध्ये x याची किंमत 2 टाकून व y ची किंमत 0 टाकून तुम्हाला डावी बाजू बरोबर उजवी बाजू मिळते का आणि त्यावरून तुम्हाला उकल तपासायची आहे होमवर्कला. तर आता आपण उदाहरण क्रमांक 3 पाहू. तर यामध्ये देखील समीकरण आहे x 2y 4 मध्ये. तर बघा, यामध्ये उत्तर काय आहे 4 आणि 0. म्हणजे x याची किंमत किती आहे 4. तर मध्ये x 4 आणि y 0 घेतल्यास, तर आपणास हे जे समीकरण आहे तर याच्यामध्ये x ची किंमत 4 आणि y ची किंमत 0 घेऊन डावी बाजू बरोबर उजवी बाजू मिळते का ते आपल्याला तपासायचं आहे. तर बघा, x ची किंमत टाकू आपण 4 वजा 2 गुणिले y ची किंमत किती 0 बरोबर 4. मग बघा, हा 4 2 गुणिले 0 म्हणजे 0 बरोबर 4. म्हणजे बघा, इकडची कोणती बाजू आहे डावी बाजू बरोबर उजवी बाजू. मग आपल्याला डावी बाजू आणि उजवी बाजू दोघं साईडला आपल्याला 4 किंमत मिळत आहे. तर म्हणून x 4 आणि y 0 घेतल्यास समीकरण जे आहे x 2y 4 ची उकल मिळते.
किंवा जी उकल आहे. ठीक आहे, आहे किंवा नाही हे म्हटलेलं आहे तर आहे. ठीक आहे, आता यानंतर जे तिसरं उदाहरण आपण घेतलं, चौथं उदाहरण आता आपण घेत आहोत. तर यामध्ये देखील समीकरण दिलेलं आहे x - 2y बरोबर 4 मध्ये तो उकली काय दिलेले आहे वर्गमुळात 2 आणि 4 वर्गमुळात 2. तर वर्गमुळात 2 ही कोणत्या याची किंमत झाली x याची आणि 4 वर्गमुळात 2 ही कोणत्या याची किंमत झाली y याची. तर x याची किंमत आहे x बरोबर वर्गमुळात 2 आणि y याची किंमत आहे 4 वर्गमुळात 2 घेतल्यास. तर या समीकरणामध्ये आपल्याला x याची किंमत घ्यायची आहे वर्गमुळात 2 आणि y याची किंमत घ्यायची आहे 4 वर्गमुळात 2. ही घेतल्यावर जर आपल्याला डावी बाजू बरोबर उजवी बाजू मिळेल तर आपण म्हणू शकतो की ती त्या समीकरणाची उकल आहे. तर बघा आपण x ची किंमत टाकू. x ची किंमत आहे वर्गमुळात 2 वजा 2 गुणिला y याची किंमत आहे 4 वर्गमुळात 2 बरोबर 4. ठीक आहे, तर पुढच्या स्टेपला तर बघा या दोघांकडे वर्गमुळात आधी आपण हा वर्गमुळात 2 लिहून घेऊ वजा 2 गुणिला 4 म्हणजे 8 हा वर्गमुळात 2 बरोबर 4. दोघांकडे वर्गमुळात 2 हे सामान्य पद आहे त्यामुळे वर्गमुळात 2 हा बाहेर काढण्यास इथं 1 शिल्लक राहील वजा 8 बरोबर 4. तर बघा हा वर्गमुळात 2 अधिक 1 वजा 8 मोठ्या संख्येत लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येला जे चिन्ह असेल ते आलेल्या उत्तराला द्यायचं. आता ते केलं असता मोठ्या संख्येला काय चिन्ह आहे ऋण म्हणजे इथं वजा 7 बरोबर 4. आता आपण कसं लिहू 7 वर्गमुळात 2 बरोबर 4. आपल्याला दोन्ही बाजू या समान मिळत आहेत का नाही तर आपल्याला हे समान मिळत नाही म्हणजे डज नॉट इक्वल टू. तर इथं आपण कसं लिहू डावी बाजू बरोबर उजवी बाजू मिळत नाही उजवी बाजू. तर बघा म्हणून तर x बरोबर वर्गमुळात 2 आणि y बरोबर 4 वर्गमुळात 2 घेतल्यास समीकरण कोणतं आहे x वजा 2 y बरोबर 4 ची उकल नाही. तर बघा इथं आपल्याला दोघं बाजू कशा मिळालेल्या आहेत बरोबर आणि इथं आपल्याला वजा 4 आणि 4 हे समान आहेत का नाही. मग आपण इथं डज नॉट इक्वल टू लिहून घेऊ म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आपल्याला मिळत नाही तर ती समीकरणाची उकल नाही. ठीक आहे, तर आता यातील जे स्वाध्यायामध्ये तिसऱ्या प्रश्नातील जे दुसरं आणि पाचवं उदाहरण आहे ते तुम्हाला होमवर्कसाठी घरी सोडवायचं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीती पाटील. आज आपण इयत्ता 9वीचं प्रकरण 4 द्विचल रेषीय समीकरण यातील स्वाध्याय 4.2 चा प्रश्न क्रमांक 4 अभ्यासणार आहोत. तर बघा प्रश्नामध्ये दिलेला आहे जर x बरोबर 2 y बरोबर 1 हा समीकरण 2x अधिक 3y बरोबर k चा उकल असेल तर k ची किंमत शोधा. मग आपल्याला काय करायचं आहे हे जे समीकरण दिलेलं आहे 2x अधिक 3y बरोबर k या समीकरणामध्ये x ची किंमत 2 आणि y ची किंमत 1 टाकून जी k ची किंमत आहे ती आपल्याला मिळते ती आपल्याला शोधायची आहे. ठीक आहे, तर आता आपण उदाहरण सोडवू. तर बघा उदाहरण दिलेलं आहे समीकरण 2x अधिक 3y बरोबर k मध्ये x बरोबर 2 आणि y बरोबर 1 टाकल्यास आता या समीकरणामध्ये x ची किंमत 2 घेऊ आणि y ची किंमत 1 घेऊ. तर बघा पुढची स्टेप 2 गुणिला x ची किंमत 2 अधिक 3 गुणिला y ची किंमत 1 बरोबर 3. 2 गुणिला 2 म्हणजे 4 अधिक 3 गुणिला 1 म्हणजे 3 बरोबर 3. 4 अधिक